राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या परदेश प्रवासाची 25वी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उल्वे येथील शेलघर येथे उत्साहात पार पडला। शेलघर येथे पार पडलेल्या परदेश प्रवासाची 25वी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली। आपल्या परदेश दौऱ्यांच्या संस्मरणीय आठवणी, अनुभव आणि त्यातून मिळालेली जीवनसृष्टी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे। विशेष म्हणजे स्वतः परदेश प्रवास करताना त्यांनी आपल्या मित्रपरिवार, सहकारी आणि नातेवाईकांनाही परदेश दाखवण्याची संधी दिली। हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं उदाहरण ठरलं। या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी आमदार जयंतभाई पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड, माजी आमदार बाळाराम पाटील, जयम म्हात्रे, भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्तेही या सोहळ्यासाठी उपस्थित होते। दुबईला गेल्यानंतर पहिला अनुभव म्हणजे सगळ्या भाऊंचे नातेवाईक ज्या महिला होत्या तो आम्ही डान्स तिथे केला। खूप एन्जॉय करून तिथे डान्स केला। आपला महाराष्ट्रीयन डान्स, गणपती डान्स केला महिलांनी। आणि तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे दुबई फ्रेम बघितली। एक वेगळाच अनुभव होता तो दुबई फ्रेमचा। खूप आल्हाददायक असं ते चित्र वर्णन होतं आणि ते सगळं भाऊंच्यामुळे शक्य झालं आम्हाला बघायला। क्षण आहे 4-5 दिवसाचा। आता गेले 4-5 दिवस या आठवणी काय जाणार नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात नाही जाणार, पण 8 दिवस तरी आपण त्या आठवणी राहणारच। वैभववाडीला आहे फक्त महेंद्र गद्दर साहेबांना श्री महेंद्र शेठ यांच्याबरोबर जवळजवळ 5 दिवस आहे आणि त्याचं नियोजन, संयोजन आणि ते स्वतः या ट्रीपमध्ये स्वतःहून सहकार्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन। अनेक देशांच्या सफरी त्यांनी केलेल्या आहेत आणि या सर्व सफरींच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांना आनंद मिळवून देण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न आहे। आपण स्वतः प्रवास केला इतक्यावरती न थांबता आपल्या कुटुंबियांनाही अशाच पद्धतीनं प्रवास करता यावा यासाठी ते प्रयत्न करतात। कुटुंबाला घेऊन मोठ्या संख्येनं कुटुंबाच्या सहित ते सहली करतायत आणि त्यामुळे मला खात्री आहे की त्यांच्या सर्व परिवारजनांमध्ये सुद्धा याबद्दल एक निश्चितपणानं समाधान असेल। आपल्या परिवाराचा प्रमुख किंवा आपल्या परिवारातून आपण ज्याच्या पाठीशी उभं राहतो अशी व्यक्ती जेव्हा आपल्या आनंदाची काळजी घेते त्यावेळेला तो परिवार खऱ्या अर्थानं आनंदित, समाधानी असतो। आम्ही प्रवास करत असताना ज्या ज्या वेळेला एकत्र होतो, महाराष्ट्र गीत यांनी बऱ्याच वेळेला गाण्याच्या अशा चढलेल्या टेम्पोचा समारोप महाराष्ट्र गीतानंच नेहमी व्हायचा। त्यासाठी माणसं भेटली की मजा येते। तो मला उत्सुक, मला आणखी उत्तेजन देतो। हे करूया, ते करूया, हे करायचंय, ते करायचंय आणि त्याच्यामुळे काम करायला आपल्याला मजा येते। पैसे दिले घेतले हिशेब करायची गरज नाही, नव्हते आणले नव्हते, घेऊन जायचं नाही आहे। पण हे असं घरात तुम्ही असेच फिरत राहा, सारखे फिरत राहा, मिसेसला प्रत्येक वेळ घेऊन जा। माहिती आहे ना साधारण, पण तरी आपण सांगून ठेवतो आणखी कुठल्या गोष्टी सुद्धा। आणि याच्यातून बहिणीनं नेलं, कामगारांनी नेलं, सर्वांनी नेलं, म्हणजे पुण्य आहे। याच्यामध्ये हा एक आपण धरूया का रेअर किंवा ऐतिहासिक प्रसंग आहे। अनेक लोक प्रवासाला, जसं जयंत पाटलांनी मग सांगितलं का चीनचा प्रवासी फार पूर्वी आला होता आणि म्हणून जेव्हा आपण 25 वर्षापूर्वी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आज जशा प्रकारे लोक प्रवास करतात अशी काही परिस्थिती नव्हती। फार तर लोकांकडे पगारच 3-4 हजार असायची। परदेश प्रवास आणि विमान प्रवास, जसं गॅस सिलेंडर मिळण्यात दुरापस्त होता तसा हा प्रवास फार दुरापस्त होता आणि म्हणून एक जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली हे सर्व सुरू झालं आणि त्याच्या पुढे जाऊन मग पनवेल वाल्यांकडे पैसे आले होते पण हा विजन नव्हता, तो जयंत पाटलांनी दिला आणि म्हणून कुठेतरी आपण सुरुवात झाली, पुढे गेलो आणि मग त्याच्यात जात असताना आम्हाला त्यांनी घेऊन जायचे, सुरुवातीला त्यांनी खर्च करायचे आणि मग याच्यामध्ये कुठेतरी देवाने पैसे दिले। मला वाटलं आपण आपल्याला त्यांनी नेलं होतं, मग आपण त्या संख्येने लोकांना नेले पाहिजे, लोकांकडे विजन आला पाहिजे आणि जग पाहिलं पाहिजे।
नुसते आपली प्रगती होऊन कामा नये. आपल्या अनेक लोकांना म्हणत होतो 300-400 लोकांना प्रवास करू शकलो पुढच्या टप्प्यात, तर देवाने तेवढा बल दिला. आणि म्हणून निश्चितपणे आनंद आहे का मी नुसता फिरलो, पण नातेवाईक फिरले नव्हते, गावाले फिरले नव्हते. माझे 5वी ते 10वी पर्यंत शिकलेले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी मित्र असतील, सर्व माझा हा परिवार जो आहे कामगार क्षेत्रातला, हे सर्वांचं फिरणं आलं. आणि या निमित्तानं जयंत पाटील जसं कसं आहे का 2000 साली आम्ही सगळे एकत्र होतो शेका पक्षामध्ये. रामचेट खासदार, जयंत पाटील MLC, मी जिल्हा परिषदचा सदस्य, आणि मग त्याच्यात शकलं होत गेली. तर 2000चा आमचा ग्रुप 50-60चा होता. 2004ला आम्ही काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल आला. तर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मग मला नवीन ग्रुप करावा लागला. याचा सर्वांचा त्याच्यानंतर मला लीड घ्यावं लागले, पासपोर्ट लोकांचे काढावे लागले. आणि हे करत असताना पुन्हा ते 2014ला पुढे गेले. मग पुन्हा आमचा प्रवास थांबणार करण्याचा मी आमचा ग्रुप तयार केला. आता असं आहे का जैन पडल्यात 11 जण घेऊन चालले, नातेवाईक घेऊन चालले, त्यांचा आता ग्रुप थांबलेला आहे, वैयक्तिक प्रवास आहे. रामचेट पण आता फक्त मुलं आणि नातवंड घेऊन प्रवास करतात. तर आता राहिला तो आमचा ग्रुप राहिला की आम्ही अनेक आता पण 300-400 नवीन पासपोर्ट काढले आणि त्या लोकांना प्रवास घडला. आणि म्हणून यांना एक व्यासपीठावर आणून तुम्ही सुरुवात केला, प्रवास थांबलेला नाही. त्यांनी बॅटन हँडओव्हर केली, ती बॅटन अजून आपण चालवतो आणि माझे नंतरचे सहकारी आहेत त्यांनी चालवावं असं मला वाटतं. या आयुष्यात यायचं आणि खाली आता आहे, खाली आज जाणं आहे. मी सांगितलं का आमची सगळ्यांची सुरुवात रामशेठची पार शून्यातून झाले, जयंत पाटलांची सुरू झाले, सायकलवरून आलेत. पूर्वी बैलगाडीचा प्रवास हा आनंद वाटायचा लहानपणी. ट्रक झाली विटांची तर त्या ट्रक मध्ये सगळी गावाची मुलं बसून जायची. जीप जर पंचायत समिती एक आली, भगत साहेब आमचे सभापती होती, तर जीप मधून आमचा प्रवास व्हायचा. आज आपण एमिरेट्सच्या फर्स्ट क्लास हा फर्स्ट क्लास जातो ना, जे जो साखरेचा खायला त्याला देव देईल बोलतो ना आपण लोकांना वाटतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळते. पण जे चांगलं आहे ते बघणं, पुन्हा आयुष्याने पुनरपी जन्म येणं नाही. त्याच्यामुळे जे चांगलं आहे ते केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि आपल्या ताटातली अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे, हे आपण घेऊन याच्यामध्ये चालतो.